तर असं आहे, मस्तपैकी आईला 2 गिफ्ट आलेले आज लग्नातून आणि एक राधिकाच्या माहेरावरून. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर कसे काय? नमस्कार. मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज काय करताय का जेवायला? जेवायला शेंगदाण्याची भाजी केली, खिचडी केली, मुगाची पोळ्या केल्या. शेंगदाण्याची भाजी. शेंगदाण्याची भाजी करत असतात मग आज भाजीला काहीच नाही. पोळ्या पण केल्या आणि आईला उसळ बनवली. सोमवार उसळ केलेली आहे का? सोमवार असल्यामुळे उसळ ते साबुदाणा उसळ केलेली आहे. माझं लक्ष नव्हतं भिजू घालायचं, तर मिक्सरमधून काढून. अच्छा, वेळेवरचं ते नियोजन आहे सर्व. कारण स्वयंपाक तिघाचा केला आणि उसळीचं लक्षच नव्हतं, तर उसळ पण केली नंतर. मग मला लक्षच नाही. आणखी भाजी भाकर सर्वच केलेलं आहे. काय म्हणतात ते, पण इकडं आपल्या इकडं काय म्हणतात याला, आमटी म्हणतात ना काय जण? नाही, आमटी द्यायची असते. आणि हे शेंगदाण्याची काय असते मग? शेंगदाण्याची भाजी असते. भाजी म्हणतात काय जण, ते काय म्हणतात बंगा पण म्हणतात. हा, तर तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट मध्ये सांगा शेंगदाण्याच्या भाजीला. ऍक्च्युली वेळेवरच केलेलं आहे. आणि आई इकडं आईचा नमस्कार राहिलेला आहे. आणि लग्नावरून आलेले आई खूप थकलेली. सकाळपासून गेली तर डायरेक्ट संध्याकाळी आली. आणि तेही गाडीचा प्रवास म्हटला तसंच असते. हा, चल मग घे वाढून पटकन. जेवण करायचं आता मस्तपैकी. आईचा उपास झालेला. दुपारी जेवण झालं की नाही व्यवस्थित लग्नात? काय काय होतं पंक्ती म्हणजे जेवायला? वरण भात, आलू वांग्याची भाजी, पोळ्या सर्व. स्वीट मध्ये काही असलं तर नाही, काही नाही. ठीक आहे. तर असं पैकी मस्तपैकी जेवण झालं दुपारचं. आता कसं झालं दुपारचं काय माहित. इकडे घेतलेलं सर्व वाढून. चलाच जेवायला. चला मस्तपैकी जेवण करतो आणि तुम्हाला भेटतोच पुढच्या शूट मध्ये. इकडे लग्नावरून आलेले आई आणि त्यामध्ये मस्तपैकी आलेलं आहे. काय असते ते? अहिरा मधले असतात का? हो, अहेर केला ना. अहेर तर अहेर वगैरे नेलाच होता आई ना. अहेर केला आणि त्याच्यानंतर तिकडून जे म्हणतात लग्नातून आलेले गिफ्ट असतात तेच आज आलेलं आहे. तर मस्तपैकी दिसत आहे छान है ना. तर हे राहिलेलं आहे मस्तपैकी साडी. पण हे कशाची साडी आहे? ते पाय धुतले मकर संक्रांत. मकर संक्रांतीला पाय धुतले. मकर संक्रांतीला पाय धुणं. त्या दिवशी मी पातूरला गेली नाही का, नवीन घातला तुम्हाला त्या दिवशी. अच्छा, तर जेव्हा मामीच्या बहिणीला आई भेटायला गेली होती त्याच दिवशी जातानी तर पाय वगैरे धुण्याचा कार्यक्रम असतात. कार्यक्रम म्हटलं पेक्षा काहीतरी म्हणतात ते. पहिले तीळ संक्रांती असली तर इनबाईचे पाय धुतात आणि गिफ्ट देतात. त्या दिवशी काही आणली नव्हती ना. अच्छा, तर त्या दिवशी आणली नाही तर आज भेटलेले आहे इनबाई कडून पाय धुण्याचे गिफ्ट. मस्तपैकी आज गिफ्ट आलेले आहे. छानस आहे साडी. आणि सोबत आणखी गेलेलं आहे ना. बरं ठीक आहे, साडी भेटली तीळ संक्रांतीची गिफ्टची पाय धुण्याची. पण तीळ संक्रांतीचं काय असते महत्वाचं? तिळगुळाचे लाडू. अरे वा. अरे पण तिळगुळ आता 1 महिना संपला ना. आता 15 दिवस झाले ना. मला वाटते रथसप्तमी लोक राहतात का? राहते, पण ते साडी दिली नाही त्याच्याबरोबर दिली मला. पोरीसाठी दिले असं ना, राधिकासाठी. लाडू खायचे ते तुला? असं म्हण. इकडचे खाल्ले होते म्हणजे तिकडचे राहिले होते तर ते आज आलेले. ए देऊ बा, देऊ इकडे लाडू घे. ये लाडू खायला ये ना. तर ते दुसऱ्या कामात नाही जायचंय त्याला. आणि त्याचं मूळ होत नाही कारण त्याचे बाबा आहेत सोबत. बाबाला काही सोडत नाही तो. आणि इकडे मस्त छानसं कुत्रा आहे बाहेर. त्या कुत्र्याला खूप घाबरते तो. ये इकडं जाऊ दे. कुत्र जाऊ देत नाही रे वा. त्याला कुत्र जाऊ देत नाही. घाबरला तो, खूप घाबरला.
जाऊ दे. तू तर सगळं चालला काय गं बापाच्या? संग काय नाही, त्याला डाव करायचा त्याला. ठीक आहे, जाऊ दे, चल. नंतर येईलच तो, कारण आता गेला नाही, दिवसभर राहते नाही. हो कोण कोण होता आज दिवसभर? आई नव्हती सोबती तर तुला? आज आलीच नाही लेकर. दुपारला कमी आले का? संध्याकाळी चालू होती डायरेक्ट म्हणून. झोपला होता ना. देव झोपलेला होता तिकडं घरी, आणि म्हणून उशीर आली. दुपारी आलता तू, एक चक्कर मारतेस का शाळेतून आला? कळत शेती इकडं. मग शिव त्याला म्हणावं लागतं टीचरना काय शिकवलं असं आहे का? ABCD म्हणून दाखवले. आणि आईची बॅग सध्या चाललेलं आहे गावावरनं. ॲक्च्युली आता प्रेस झालेली आहे साडीकडे बदलून. साडी बदल. माझं चालू आहे बॅग दुसरं काहीच नसते, कारण कुठून आलेली आई? नाही नक्की बॅग हुसकाचं आहेच, हुसकायलाच पाहिजे. लाडू खाऊन बघितले का नाही मग? खाल्ले ना ते. खाल्ले. टेस्टी आहे, लागणारच टेस्टी. तर असं आहे, मस्तपैकी खूप दिवसाचं राहिलं होतं. ते म्हणतात ते इनबाईचं प्रेझेंट. आणखी काय म्हणतात त्याला? पाय धुण्याचाच कार्यक्रम असते ना. तरी आपल्या जास्त करत नाही. उमरगा तिळबा करतात. तीळ उभं करतात. तिळबा तिळवा म्हणतात का? म्हणजे चांदीचे करवंट्या, चांदीचं सर्व. आणखी हळदी कुंकाचं देतात, ताट देतात, समई देतात, साडी वगैरे घेतात. आपल्या याच्यामध्ये नसते. मी आईला विचारलं होतं करतात आई म्हणे चटया हा लय करतात. घेऊन येते काय ते बाया गेलते कुणीकडे चाल राहते कोणीकडे नाही राहत. बरेच जणांचे समाजानुसार कशाचं? तिळवा. तिळवा. तर तुमच्या इकडे काय म्हणतात तर कमेंट मध्ये सांगा, कारण असा प्रकारचा जो असतं साडी घेतात मुलीला, काळ्याच कलरची जवायला ड्रेस. ते वेगळं असते. पहिलं काय म्हणतात माहितीये का? पहिली तीळ संक्रांती. हो काय? यंदा काळा निघालं. काळा नाही तर दरवर्षी होई काळं असते. यंदा काढतो. राहते ना. पण ते काय म्हणतात, पहिली तीळ संक्रांत लेकीची माहेरी असते, आणि लेकीसोबत जवळ पण असतात ना, असं काय असते ना? का लेकीचीच असते फक्त? इनेची असते. इनीची असते आहे ना. तर असं काय म्हणतात, तर इनीचीच पहिली मकर संक्रांत असते त्याच्या हिशोबानं. तर काही इकडे वेगवेगळ्या प्रथा आहे. आता प्रत्येक ठिकाणी नाही म्हणू शकत आपण. कुणीकडं लेकीला जावं लागते, तर कुणी कधी कधी काय म्हणतात माय येत असते लेकीच्या घरी. तर असं असतं. तर असा जो प्रोग्राम होता त्यामधून मस्तपैकी गिफ्ट आलेलं आहे आईला. ते दाखव ना पुन्हा एकदा साडी कशी आहे. तर पुन्हा दाखतो खोलून. मस्त आहे. आईला आवडली काय असेल ते? भाषण दिली लग्नाला गेलो. आवडली का? आपण काल आणलेल्या साडीपेक्षा छान आहे. दादाच्या आईने दिली हे. आणि ती दुसरी आहे ते मस्त आहे. कुठल्या साडी तो नाही? हे का सिल्क मध्ये कसं वाटत? सिल्क मध्ये. सेवी सिल्क मधून. ते हे सेंट्री मध्ये. तर असं आहे, मस्तपैकी आईला 2 गिफ्ट आलेले आज लग्नामधून, आणि एक राधिकाच्या माहेरावरून. तर असं आहे. आणि का आता राधिकाला पण जायचं आहे, तर ते व्हिडिओ येणारच आपला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असाच होता मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच सांगितलेलं आहे की आईला लग्नाला गेली आणि परत राधिकाच्या माहेरी पण गेली. तर तिथून मस्त गिफ्ट. इथून गेले. आम्ही तिकडून गेलो कारंजा. असं आहे. तर सकाळच्या गाड्या वगैरे असतात. हा, तर बस वगैरे उकळी, तर मग फेऱ्यानं जायला लागलं थोडस. फेऱ्याने बिन ते कोणत्या कुंभारी का काय म्हणजे ते तसं गाव आहे. तिथं मरणाचे लेकरं शाळेत झाले आणि ते एसटी ते कधीच नाही गर्दी असते.
खोली नाही एसटी ते मग कमी जागेत. नेतच नाही म्हणे मी ड्रायव्हर म्हणे जागा कमी असेल गाडी टर्न होत घंटा नव्हतं. उभी राहिली तर असं झालं त्याच्यामुळे उशीर झाला लग्नाला जायला. ट्रॅक्टर होतं ते फावडे होते त्याचे ट्रॅक्टरचे काढले मग ते लोकांना सरपंच आला सरपंचानं काढले तेव्हा ती एसटी करली तेव्हा ते इकडे आले. तर असा आहे मित्रांनो आजचा आईचा प्रवास. तर कसा वाटला तर नक्की व्हिडिओ मध्ये सांगा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा. फॉलो करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय 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 मित्रांनो. ओके.